मंडळी, आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मार्केटमधून आली. रोजचा नियम तुम्हाला मी सांगतच असते. सकाळी आलेली, आता 8-8:30 वाजलेले. आंघोळ केली, देवपूजा केली. म्हटलं काहीतरी मुलींना आपण दाखवू नवीन वगैरे रेसिपी. आता बरेच दिवस झाले मी व्हिडिओ मध्ये नाही, कारण निशाचं ते वट सावित्री पौर्णिमेचं चालू होतं, काही बाहेर गेलेली होती, ते शूट केलेलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं तुझं होऊ दे, नंतर मी आपली रेसिपी त्यांना मी मुलींना दाखवणारच आहे. तर हो, आजारी होते 2-3 दिवस मध्ये. एक पहिला पाऊस आहे, त्याच्यामध्ये मी भिजली, त्याच्यामुळे ना ओल्या झाल्यामुळे मला खूप कफ झाला, सर्दी झाली. आणि मी 2 दिवसापूर्वी चोपडा डॉक्टरांना दाखवलं, याग्नमला, चोपडा हॉस्पिटलला. तर गोळ्या औषधं त्यांनी दिले 5 दिवसाचे दिले. 2 दिवसाच्या गोळ्या औषधामध्ये मला आराम पडला. तर खरं सांगायचं म्हटलं तर आज मी तुम्हाला ना मार्केटमधनं गावठी कोथिंबीर आणलेली आहे. आता शक्यतो जास्त मिळत नाही, छाननी वगैरे मिळते कोथिंबीर, खूप प्रकार मिळतात आता कोथिंबीरचे. पण मला गावठी दिसली तर म्हटलं चला आपण गावठी कोथिंबीरचे काहीतरी थालीपीठ वगैरे आपल्या पद्धतीने गावाकडे कसे बनवायचे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून मी 2 जुड्या गावठी कोथिंबीरच्या आणल्या, एक घरी वापरण्यासाठी आणि एक थालीपीठसाठी. ते इतके सुंदर सुगंध येतो त्या कोथिंबीरचा, खूप छान. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण मी तुम्हाला दाखवते. आणि ती निशाणी मी खुडून तिने एकदम बारीक कट केली आणि पाण्यात टाकली, कारण एक हातात दिला माती राहते, मग ती मातीवर खाली बसून जाते आणि वरची आपण भाजी चांगली गाळून घेतो. तर तिला म्हटलं पाण्यात टाक. तर चला त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर चला मग. तर बरेचशा सगळ्यांना कोणी धपाटा म्हणतं, कोणी पराठे म्हणतं, थालीपीठ म्हणतं. तर आपण आज थालीपीठच करणार आहोत. ते थापायचे कसे, आणि परत एक मम्मी कांदा टाकून पण खूप छान करते. तर छान मम्मी आज मस्त चटपटीत आम्हाला नाश्ता करणार आहे. तर बघा, चला दाखवते. हा लसूण आहे, थोडासा ओवा आपल्याला असा हातावर असा कुचकरून टाकायचा आहे. आणि तांदळाचं पीठ नसलं तर आपण रवा टाकू शकतो. माझ्याकडे आहे, अवेलेबल आहे तांदळाचं पीठ. जर नाही दिसलं तर मी रवा टाकेल. आणि ज्यावेळेस आपण पीठ मळतो ना त्यावेळेस आपण ही तीळ टाकायची, तीळ टाकणार आहे आपण. आणि बघा ही कोथिंबीर आहे, एकदम मस्त पैकी कापलेली. निशाणी खाली ना अशी माती बसते ना, त्याच्यामुळं हे बघा असं. आता हिच्यात दिसत नाही, हो दिसत नाही, पण माती असते त्याला लागलेली, कारण शेतातली उपटलेली असते, धुवून नाही आणत, ते उपटूनच आणतात ना, तर त्याच्यामुळे मग त्याला माती असते. तर आता मी अजून एका पाण्याने धुवून घेते आणि दाखवते. आणि त्याच्यासाठी काय काय पीठ लागणार आहे, एक डाळीचे पीठ लागेल, एक बाजरीचे पीठ लागेल. कोणी जे आपण दालबाटीचं पीठ बनवतो ना, ते दालबाटीचं पण पीठ टाकतात कुरकुरीत लागण्यासाठी. पण मी ते काय टाकणार नाही, मी फक्त बाजरीचं आणि आपलं डाळीचं पीठ टाकणार आहे. आणि आपलं रवा नाही तर मग तांदळाचं पीठ टाकेल. नाही तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल, थोडासा रवा टाकला तरी चालेल. पण शक्यतो मी जे आहे साधे सिंपलच बनवते. साधे सिंपल इतकी छान लागतात. जितकं आपण जास्त साहित्य दाखवू तितकं ते बेचव लागतं. त्याच्यामुळे आपलं साधं सिंपल बनवायचं आणि साधं सिंपल खायचं. मस्त कपड्यात थापायचे आणि तव्यावर करायचे. तर मी आता ही भाजी चाळून घेते. कोथिंबीर मस्तपैकी परत 2-3 पाण्याने धुतली. थोडं गव्हाचं पीठ घेतलंय. आता आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं. डाळीचं पीठ, तर गव्हाचं पीठ राहिलं तर सांगायचं. तर आता ही मम्मी डाळीचं पीठ घेते, गव्हाचं घेतलेलं आहे. आता हे बाजरीचं घेते. बाजरीचं सगळे पीठ एकदम अवेलेबल असतात. मी फ्रीज मध्ये सगळं 2-2 किलो दळून आणते. तुम्ही गावाकडे असंच करायचे का गहू? गावाकडे काय चालू गिरणी होती, चालू दळून आणायचे. नाही म्हणजे हे दशम्या किंवा मग सगळं पराठे वगैरे. दशम्या गावाकडे काय एवढं खायला मिळत नव्हतं. वारतून कशी मशी करून आणली कोथिंबीर आपली, वाटण. बघा आता केलेला ठेसा आपण, जिरं, लसूण आणि हिरव्या मिरच्या. तर हे मी ठेचा करून घेतला, तो आता मम्मी यात टाकतीये. त्याने चव येते आपल्या धपाट्याला. धपाटे काही लोक पुण्याला तर याचा खूप मोठा व्यवसाय करतात लोक, हो, धपाट्यांचा, नाश्त्याला वगैरे. तर मी थोडा ओवानं हातावर रगडून घेते. तर बऱ्याच दिवसापासून ना असं काही झालेलं नव्हतं. टाकते 1 चम्मच भर फक्त. चवीनुसार मीठ टाकते. हळद आपल्याला हळद टाकायची आहे.
हळद आपल्याला कलर येण्यासाठी टाकायचं. कलर येईल त्याला. आपल्याला हे सगळं आता मिक्स करायचं आहे पाणी टाकून. आणि हे जे दशम्या किंवा पराठे म्हणा, इतके सुंदर लागतं खायला. पाणी मी आता छान असं व्यवस्थित मळून घेते. तर एकदम प्रॉपर मळायचं आहे. तर पाण्याचा कारण की आपल्याला थालीपीठ करायचे ना, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं सैलच पीठ पाहिजे, म्हणजे आपल्याला थापता आले पाहिजे. थापून करतो. तर मी एक दोन तुम्हाला कांद्याचे पण दाखवणार आहे आणि हे साधे पण दाखवणार. मम्मीला 3-4 दिवस बरं नव्हतं वाटत. आता बरं वाटतंय. थोडा आहे त्रास, कफ झालेला. तर बघा आपलं मस्त पैकी पीठ मळून झाले, सुंदर पैकी. आता ठेवायचं साईडला 5 मिनिटं. साईडला 5 मिनिटं ठेवते. आतने हात धुते आणि पुढचा प्रोसेस तुम्हाला दाखवते. मी आता ना गॅसवर तवा ठेवते आणि मस्त आपण थालीपीठ करायला घेऊ गरमागरम. आता आपलं मस्त पैकी पीठ झालेले तयार. तर आपल्याला आता थालीपीठ बनवायचे. मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. आता आपल्याला हा कपडा आहे, हा माझा चपात्यांचा कपडा आहे, हा मी ओला करून घेतला. हा आपल्याला याच्यावर थापायचे. म्हणजे असं कॉटनचा कपडा घ्यायचा. कॉटनचा कपडा घ्यायचा आणि थोडं असं पाणी लावायचं त्याला. तर बघा ना, मी इकडे ट्रायपॉडला लावून दिले. तर मी आवडते पण आहे, कारण की आपल्या सकाळची कामं ती पण धावपळ चालू असते आपली. थोडं पाणी लावून मऊसर करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या हाताने ना म्हणजे व्यवस्थित करता येतो तो. तर बघा मम्मी कशी थापते, जवळून दाखवते तुम्हाला. किती छान असं गोल केलंय मम्मीने बघा, एकदम मस्त. नाशिकमध्ये अजून पाऊस नाही. मम्मीने मस्त असं मोठं करते मम्मी. म्हणजे कसं छोटे छोटे आहे ना, व्यवस्थित दिसत पण नाही. मोठं केलं एक छान. त्याला अशी छान आता मम्मी फुलं करेल बघा, 5. कसं फुलं करते मम्मी 5. ओके. तर गॅस आपला छान आता हे तवा चांगला गरम झालाय आपला. आता मम्मी आपल्याला असं घ्यायचंय आपल्याला. किती प्रॉपर असं निघालं, चिटकलं नाही, काही नाही. कारण की आपल्याला ओला आपण रुमाल करून घेतला होता, शिवाय तो कॉटनचा पण आहे. धुवून घ्या मी आता तेल टाकते. तर जे आपण होल करून घेतले असे नाही का, छोटे छोटे फुलं, त्यात आपल्याला तेल सोडायचंय, जेणेकरून खाली पण छान व्यवस्थित झालं पाहिजे. बारीक गॅसवर आपल्याला खरपूस होऊ द्यायचंय. त्याच्यावर मम्मी झाकण ठेवेल. मी आता झाकण काढले, कसं मस्त पैकी मस्त. एका साईडनेच फक्त आपल्याला झाकण लावायचंय, वरतून झाकण ठेवायचंय, दुसऱ्या साईडने ठेवायचंय. अजून मी एक असंच करून दाखवते तुम्हाला, आणि नंतर मग कांदा टाकून करून दाखवेल. मम्मी तेल टाका त्याच्यात. इकडे पहिलं होते, आता मम्मी परत दुसरं करायला घेतीये. छान अशी मस्त तीळ टाकलेली आहे, इतकं छान त्याचं टेक्स्चर दिसेल. परत करायला घेतीये. तुम्ही बघू शकता कलर पण इतका छान आलाय ना.
एकदम भारी. खूप दिवसांनी आम्ही मम्मीच्या हाताच्या आता थालीपीठ खाणार आहोत. आणि शेणी कांदा कापला मस्त पैकी बारीक. कांदा टाकून पण खूप छान लागतात ते. कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, पण कांदा टाकून खायला पाहिजे. चांगले कांदा टाकून मम्मीला आवडतात. हो. तर अजून एक सांगायचं तर तू जे कांद्याचे आपण करतो तर ते लगेच खावं लागतात गरम गरम. आणि जर तुम्हाला असे नॉर्मल करून ते तुम्ही 2 दिवस पण ठेवू शकता, 8 दिवस पण ठेवू शकता. पण जेव्हा आपण कांद्याचे करतो ना ते लगेच खावं लागतात गरम गरम. कारण की मग ते कांद्याचा वास वगैरे येतो ना. तर मम्मीला कांदे टाकून खूप आवडते गरम गरम. ठीक आहे काय. तर मम्मी आता कांदा टाकून मस्त दाखवते तुम्हाला. या कांद्यामध्ये 2 होतील. 2चं घेते मी पीठ. बस बस कांदा टाकून मम्मीला आवडतं. मम्मी मस्त म्हणते आणि साईला पण आवडतं कांदा टाकून. त्याचे 2 भाग करून घेते मी. एक कांदा कापला होता मीडियम साईजचा. ज्यावेळेस आपण छापतो ना, तर आपण ज्यावेळेस आपण हे बनवायला घेतो कपड्यावर, त्याच कपड्यावर थोडंसं पाणी मारायला लागतं. कारण ते पटकन निघतं ते पाणी. तर मी एक कांदा टाकलेला आहे. जेवढं पातळ केलं तेवढं खरपूस लागतात ते. हळूहळू आपल्याला त्याचा भाग प्लेन करायचा राहतो. कोणी कोणी वरतून कोथिंबीर, हे मेथी पण टाकतात. मेथी खुडलेली असते ना बारीक चिरून, ते पण टाकतात. आपले असे मस्त थालीपीठ रेडी आहे. तर आम्ही आत्ता सध्या 5 केले. मस्त 2 कांद्याचे आणि 3 आपले नॉर्मल. तर आता मम्मीला आपण मस्त खायला देऊ. तेच देऊ मम्मीला. मम्मा. तर हे खूप छान केलेले तुम्ही. म्हणजे मम्मीने केले. वर एक मम्मीने केलं, फक्त मी टाकलं. मम्मी इकडे निघून आले कारण की मम्मीला खूप गरम झालं होतं. आणि त्याच्याबरोबर हा आपला गुळांबा घेणार आहे खायला. हा. आणि थोडंच खाणार आहे. थोडी तब्येत नरम गरम आहे त्याच्यामुळे मी थोडंच खाणार आहे. तर मम्मी ना आता टेस्ट घेऊन दाखवते कशी झाली सांग मम्मी. एकदम भारी. आणि मी गुळांबे म्हणून खाते. एकदम अप्रतिम लागतं. म्हणून मला खाऊ घाल. आणि एकदम गोड हाताने मऊसर आहे. ते सॉफ्ट झाली ना मस्त. आणि साईला पण हेच खायच्या. सुंदर झाले. मम्मीचा आपण नाश्ता मम्मीला करू देऊ. मग पुढे कंटिन्यू करू. मस्तपैकी खाऊन झाले. आणि नाश्ता झाला मम्मीचा. कोणाला तिखट करायचे तर कोणी तिखट करू शकता, कोणाला नॉर्मल तिखट करायचे असेल नॉर्मल तिखट एकदम प्रॉपर झाले ना मम्मी. हो. त्याच्यावर तुम्ही दही खाऊ शकता, लोणचं खाऊ शकता आणि शेजवान चटणी पण खाऊ शकता आणि गुळांबा पण खाऊ शकता. तर मला गुळांबा आवडला का तर मी तो त्याच्याबरोबर खाल्लेला आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवली. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कमेंट्स येतात आल्या होत्या
का मम्मी आजारी आहे, मग तू मम्मीला कशाला सांगते. तर तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे, जेव्हा मम्मी सगळ्या दिसत तेव्हा मम्मीला खूप उत्साह येतो, म्हणजे सगळ्या सॉरी उत्साह येतो आणि मम्मी पण तुमच्यासाठीच उभी राहते. तर मम्मीला मी परिपूर्ण आम्ही दोघी पूर्ण तयारी करून ठेवत असते मी पण. तर आम्ही दोघी मिळून करतो, कारण की आमच्या दोघींचं चॅनल आहे, असं म्हटलं तर मम्मीचंच आहे. तर मम्मीचं एक छोटंसं पिल्लू आहे मी, असं समजा. म्हणून आपलं एक आमच्या दोघींचं मिळून चॅनल आहे ते. तर असं काही समजू नका, मी लोड मम्मीला काही देत नाही. कधी माझी तब्येत खराब असली तर ती पूर्ण तयार टेबलवर करून ठेवते. मग मी तुम्हाला दिसण्यासाठी मी येते का, मग तिला सांगत राहते का असं नाही असं करायचं, तसं तसं करायचं. मग ते जेणेकरून समोरच्या व्यक्तीला पण समजलं पाहिजे का गड्या निशा करते तसं आपण पण करायला पाहिजे. आणि मम्मी ना जेव्हा आराम करते तेव्हा मी प्रॉपर तयारी करून ठेवत असते. मम्मीला आवाज देते, चल मम्मी आपण आता सगळं रेडी झालं आहे. कधी कधी आम्ही दोघी मिळून पण आम्ही तयारी करतो. तर असं काही गैरसमज करू नका का मम्मीला बरं वाटत नाही तरी करते तूच. तर एक मम्मीच्या हाताची चव किंवा तुम्हाला बघण्याचा उत्साह तर एक वेगळं असतं, म्हणून मम्मी पण उभी असते. आणि आदल्या दिवशी मम्मी मला विचारते का काय करायचंय, म्हणजे एवढा तिला उत्साह राहतो. आणि राहिला प्रश्न, आता मम्मीला बरं वाटतंय आणि दीदी आली ती पण गेली. कालच गेली ती बघायला आली तुम्हाला. माझ्या कसं 4-6 महिन्यांनी मी आजारी पडते, कारण दगदग खूप होती माझी. पाऊस कधी भिजावं लागतं, कधी थंडीत ते करावं लागतं, कधी उन्हाळ्यात काम करावं लागतं. हे तिन्ही ऋतूमध्ये काम केल्यानंतर 2-4 महिने तर कुठली स्त्री आजारी पडणार, कारण बॉडी नाही साथ देत आणि वयानुसार नाही होत. पण मी इतका माझा तापट स्वभाव आहे, मी घरी अजिबात राहत नाही आणि आजारी असले ना तरी मला पडून अजिबात आवडत नाही. मी त्या दिवशी लगेच डॉक्टरांकडे गेली, गोळ्या औषध दिली त्यांनी, संध्याकाळी गोळ्या दिली तर मला एकदम आराम पडला. मी लगेच रात्री 12-1ला लगेच गेले मी, का नको आपण घरात बसलं तर अजून जड अंग होईल, बाहेरनं एकदम मोकळत. तर मला इतका घाम आला म्हणजे तापच होता खूपच. तर मग मला खूप घाम वगैरे आला त्या दिवशी, गोळ्या वगैरे घेऊन झाला. आणि तुम्हाला असेल की रेसिपी मध्ये ह्या गोष्टी तर आपली ना रोज रेसिपी मार्फत आपली भेट होत असते, किंवा मी काहीतरी आम्हाला खूप बोलायचं असतं तुमच्या बरोबर, म्हणून ना आम्ही मध्ये एंडिंगला आहे ना आम्ही थोड्याशा गप्पा पण मारून घेतो तुमच्यावर, कारण की तेवढं तुमच्याशी बोललं का थोडंसं मन हे होतं, थोड्याशा गप्पा होतात. तर एक दिवस असं करू का आपण छान गप्पाच मारू आणि छान तुमचे प्रश्न पण, आणि माझं चाललंय लाईव्ह यायचं. तर बघू आपण ते पण लवकरच येऊ. 1 वर्ष होऊन गेला आपल्याला लाईव्ह यायला, पण येऊ आपण अजून परत एक वेळा. तर छान अशी थालीपीठची रेसिपी तुम्ही बघितलंच. काही शंका असेल तर विचारा, तुमच्याही काही फरमाईश असेल, मम्मीकडून तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल, काही हवं असेल किंवा मग म्हणणं असेल तर मम्मी तुम्हाला नक्की दाखवेल, ते करूनही देईल. तर तुमची फरमाईश. तर आजची रेसिपी एकदम साधी आणि सोपी होती. थालीपीठ सगळ्यांना जमता, पण हे मम्मीच्या हातून आम्ही आज खाल्ले आणि तुम्हीही करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय.